असे म्हणले जाते, जर मनगटामध्ये बळ आणि बुद्धी आणि चातुर्य जर असेल तर तो स्वकृतृत्वावर लोकभिमुख राजा बनू शकतो. आणि असा संदेश देणाऱ्या ज्यांच्या कृत्युशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासामध्ये अगदी सोनेरी अक्षराने केला जातो, अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर. या सर्व धर्म स्वभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकमतता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरेचा बिमोड, मूल दत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. माणकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीत असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते. 18व्या शतकामध्येही आजच्यासारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याबाईंना शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. अहिल्याबाई अवघ्या 8 वर्षाच्या असताना होळकर घराण्याचे संस्थापक राजश्री मल्हारराव होळकरांचा 12 वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला. लग्नानंतर लगेच आपल्या चतुर व क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी 2 अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी, मराठी लिहिणे वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवल्या. तसेच घोड्यांवर बसणे, दांडपटा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्याची सामाजिक व राजकीय बुद्धी त्यांची परिपक्व झाली. इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचे शूरवीर पती खंडेराव यांचा वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे त्यांनी नाकारून त्यांनी परोगामित्वाचा परिचय दिला. सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चरित्र्यावर शिंतोडे हे त्यांना माहिती असून देखील सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही हे कोण जाणे, परंतु जगलो तर लाखो प्रजांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तृत्व महत्त्वाचे म्हणून रयतेच्या कल्याणकारी राज्य दिले. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 29 वर्ष अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात ह्या त्यांनी दाखवून दिले. सासरा मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766 मध्ये तर मुलगा मालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767 मध्ये झाला. अशी एकामागून एक दुःख येत असताना देखील अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी, समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विसर न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्ष, स्वातंत्र्य व बंधुता, समानता, न्याय या तत्वावर राज्य केले. पेशवा रघुनाथराव यांना होळकरांच्या राज्यात व दौलतीचा लोभ सुटला. त्यांनी पेशवाई होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली. हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिदा पाठविला. त्या म्हणतात की आपण माझे राज्य हिरकावून घेण्याचे कपट रचून आलात. आमच्याकडील फिरुतास गाठले. मला दुबळी समजाल की खुळी? दुःखात बुडलेल्या अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरली तर कीर्ती करून जाईल, पण आपण हराल तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीत न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहील तर पेशवांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांची सुनेचे नाव लावणार नाही. मुस्तदी अहिल्या म्हणजे तळपती शमशेर आणि लखलखती वीज होत्या.
त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठीच वेचलं. असताना परदेशीची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते, पूल निर्माण केले आहेत. जे काम भारताचे शासन व्यवस्थित सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले. उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी महेश्वरी या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशी गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा व घर सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्धच आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी कुरणे राखली. मुंग्यांसाठी साखर, माशांसाठी कणकेचे गोळे, उन्हाळ्यात वाटसरूंसाठी पिण्यासाठी पानपोया, तर हिवाळ्यात गरजूंसाठी गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्मजीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमयी परदेशातही आंब्राई, बगीचे, वृक्षारोपण, विश्रांतीसाठी गोटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधताना केवळ तज्ज्ञांची मतं विचारत न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलवून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायचे, सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असावेत, इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले. सर्व धर्म स्वभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे, विहीर बांधली. तर काही मंदिराची जीर्णोद्धारही केला. रस्ते, महारस्ते बांधल्यामुळे पर्यटकांना प्रोत्साहन मिळाले. मजुरांना कामं मिळाली व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकमतता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादूरसोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचं आंतरजातीत विवाह लावून दिला. जातीभेदाचा तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरा आंधळेपणाही कधी स्वीकारला केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानव धर्म. प्रजेवर जास्त करांचा बोझा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठीच केला. अशी एक ना एक विनायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. त्यांच्या या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या या कार्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिनंदन करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे